काका नाही ना, नको ना प्लीज, नको नको नको. त्याला काय होतंय? मी काहीही बोलले होते आज. सुदे ते खूप नॅचरल आहे. नाही नको, पण तो चिडेल. चिडू दे की, चिडला तर आपण नाही घाबरायचं, कळलं? काय झालं? तुम्ही त्याला घाबरता मनातून. मी कशाला घाबरू त्याला? एवढंसा होता जन्माला आला तेव्हा. काका जन्माला आल्यावर सगळे एवढेसे असतात. मी मोठा होतो, म्हणजे माझं डोकं मोठं होतं खूप, असं आई सांगते नेहमी. पण तरी तुम्ही श्रीला घाबरता, मला माहिती. म्हणजे अगदी काही तसा घाबरत नाही मी त्याला. मग असे घाबरता का? अरे वा, कॉन्फिडन्स फारच वाढलाय तुझा जान्हवी. तुमच्यामुळेच. हा, म्हणजे गुरुची विद्या गुरुलाच परत करायची नसते. पण मला सांगा ना, तुम्ही श्रीला घाबरता की नाही? बघ मी त्याला नाही, त्याच्या चिडण्याला घाबरतो. काका तुम्हाला माहिती, श्री चिडल्यावर त्याच्या कानाच्या फळ्या अशा रताळ्यासारख्या लाल होतात, पाहिलं तुम्ही? खूप फनी दिसतो तो चिडला की मी बघतच नाही त्याच्याकडे. हा, फार ठाम असतो स्वतःच्या मतांवरती. आणि माझ्यासारखा नेहमी नेहमी चिडत नाही तो, पण एकदा चिडला की खेळ संपला. तो चिडल्यावर आमचा तर संसारच संपला होता. तू आता कुठल्या तरी भलत्या ट्रॅकवर जाऊ नकोस जाण. नाही, मी ते फक्त सांगितलं. नाही, आपल्याला एकही निगेटिव्ह विचार मनात आणायचा नाहीये. तू आता फक्त नीट विचार करून ठेव सगळ्याचा. पण काका, आता पण नाही बिन. पण तो खरंच येणार आहे का? येणार, एका पायावर धावत येणार तुझ्याकरता. काय हो काका? अगं खरंच सांगतोय. बरं ते सोडा, आपण कॉफी पिऊया. काय? कॉफी पिऊया आपण. काका, काका काय झालं? काय होतंय? माझं डोकं दुखायला लागलं. मी निघतो. अहो काका,